थँक्यू झोम. जय श्रीकृष्ण. मग कशा आहेत सगळे? सुट्ट्या सुट्ट्या संपल्या का सगळ्यांच्या? का नाही, अजून अजून सुरू नसेल झालं? हा ना. सुरू होत असेल आता समजा, किंवा काही जणांचं झालं असेल सुरू दिवाळीच्या सुट्ट्यानंतर. हम्म. आले आले आले. आले सगळे आले. ओके, तर पटकन तुम्हाला एकदा रूल्स सांगतो. आपल्या गेमचे रूल्स असतात. आता सुट्टीनंतर तुम्ही कदाचित विसरले असताल, म्हणून परत एकदा रिपीट करतो रूल्स तुमच्या सगळ्यांसाठी. ओके. सगळ्यात पहिला रूल काय आहे? बी बिफोर टाइम. तर व्हेरी गुड, तुम्ही सगळे वेळेच्या आधी आलेले आहात. आपण करेक्ट वेळेला सुरू केलेलं आहे. आणि मला असं फार आवडतं, वेळ विदिन टाइम सगळं झालं ना, खूप छान मज्जा येते. ओके, करेक्ट. सेकंड, आपल्याला व्हिडिओ ऑन ठेवून बसायचा, कारण हा व्हिडिओ कॉल आहे. करेक्ट, हा ऑडिओ कॉल नाहीये, किंवा काय म्हणून मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवत नाही, किंवा युट्यूब व्हिडिओ नाही. हा लाईव्ह आपण एकमेकांची गप्पा मारतोय. त्यांना कधी पण व्हिडिओ मीटिंगला बसताना व्हिडिओ छान सुरू ठेवून बसलं पाहिजे. ओके, हे सगळ्यांनीच लक्षात ठेवा. सेकंड, व्हिडिओ मीटिंगला बसल्यानंतर ना मोबाईल आपल्या हातात नको. मोबाईल, लॅपटॉप जे काही असेल एका जागेवर पाहिजे ठेवलेला छान. आणि आपले हात मोकळे पाहिजे. समजा काही लिहावं वाटलं, काही बोलावं वाटलं, मेसेज करावं वाटलं, तर हात नेहमी मोकळे असले पाहिजे, म्हणजे आपल्याला बोलता येतं एकमेकांसोबत. तर हे रूल आहेत या गेमचे. त्यानंतर पार्टिसिपेट करायचे. कसं पार्टिसिपेट करणार? गप्पांमध्ये आपण समोरासमोर जेव्हा बोलतो ना, तेव्हा मला कळतं तुम्ही हसताय, तुम्ही रिप्लाय देतायत. इथं कधी नेटवर्कचा इश्यू असतो, कधी कधी तुम्ही लेट हसताय, मला लेट समजतं. तर म्हणून काय करायचं, हात वापरायचे. हसणं वगैरे तर आहेच, तुम्ही ते वापरूच शकतात. पण हँड जेस्चर वापरायचे, असं थम्सअप दाखवू शकतात, किंवा मेसेजचा ऑप्शन असतो, तुम्ही ते मेसेज करू शकतात. सगळेजण मेसेज करा. हे बघा, नमस्कार, मी मेसेज टाकलो. सगळेजण मेसेज करू शकतो, जेणेकरून आपण बोलू शकतो. मला कळेल तुमचं काय रिप्लाय, काय आहे काय नाही. बरेचदा मी काय करतो ना, हे म्यूट आहे, अनम्यूट तुम्ही करू शकता. तुम्हाला दिले ऑप्शन मी सध्या तरी. ओके, तर पार्टिसिपेट करायचं आहे आपल्या डिस्कशनमध्ये. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? फोकस. हा एक फार महत्त्वाचा रूल आहे. जर आपण इथं बसलो ना, डिस्ट्रॅक्शनचं प्रमाण खूप जास्त आहे. तुम्ही तुमच्या घरी किंवा कुठेतरी तुम्ही बसलेले आहात. मी इथं बसून बोलतोय, तिथं काय चालू आहे माहित नाही. तुम्ही मला फक्त स्क्रीनमध्ये दिसतात, आजूबाजूला काय चालू आहे, इथं बसून कोणाशी बोलताय का, तिकडून कोणी बोलतंय का, तिकडे टीव्ही बघत बसले, मला नाही कळणार. म्हणून कधी पण प्रयत्न काय असला पाहिजे, झूम मीटिंगला किंवा व्हिडिओ कॉलला ना, आपला फोकस त्या कॉलमध्येच पाहिजे. ओके. जर पार्टिसिपेट केलं तर नुसतं ऐकता तो वेगळा भाग आहे, पण आपण जर त्या लहान, स्पेशली लहान जे सगळे येत नाही, मी सुद्धा लहान आहे, तर आपण पार्टिसिपेट करायला इथे आलेलो आहोत. तर पार्टिसिपेट करायचं फोकस करून. ओके. आणि आपला सगळ्यात इम्पॉर्टंट झूम रूल आहे, गेमचा रूल आहे. तो आहे म्हणजे हॅबिट ट्रॅकर, की आपल्याला सगळ्यांना हॅबिट ट्रॅकरची सवय लागली पाहिजे. आपल्याला त्या हॅबिट थ्रू लाईफ जगायची. एकदा हॅबिट सेट करून दिल्या की कसं असं आपले गोल्स वगैरे खूप सिम्पली अचीव्ह होत जातात. ओके. सो थँक्यू. हे दरवेळेस मी सुरुवातीला नेहमी तुम्हाला सांगत राहणार. किती तुम्हाला कंटाळा आला, किती बोर झालं, तरी मी तुम्हाला हे सांगतच राहणार आहे नेहमी. ओके. चला, आता हे सगळ्यांना समजलेलं आहे, आणि आपल्याला जर सुरू करायचं असेल तर तुम्ही मेसेज करा रेडी. आर टाइप करा फक्त, रेडी. चलो सुरू करते. गप्पा मारूया, बोलूया. पण आज तर मला तुमच्याकडून भरपूर ऐकायचे. तुम्ही काय केलं दिवाळीच्या सुट्टीत? मला खरं तर खूप ऐकायचंय प्रत्येकाकडून. मी तर बोलतोच. मेसेज करा. थँक्यू, थँक्यू. तुमचे मेसेज यायला लागलेत. किती दिवस सुट्ट्या होत्या सगळ्यांना? दिवाळीच्या सुट्ट्या असतील ना प्रत्येकाला? 10 दिवस, 15 दिवस काहीतरी असतील ना? हं? 4-5 दिवस. 8 दिवस. 8च दिवस होते. बरं ठीक आहे, खूप झाले तरी पण. काही काय केलं तुम्ही 8 दिवसात किंवा 10 दिवसात, 12 दिवसात? कोणी आहे का की ज्यांनी काही वेगळं काही केलंय? काही पुस्तक वाचलंय, काही ड्रॉइंग केलंय, कुठे फिरायला गेले होते? काही तर असेल. मला ऐकायचंय खरंच, की का केलं? कारण माझ्या दिवाळीच्या सुट्ट्या मी तर फार मजा केली बाबा. मी लहान जेव्हा होतो ना, वाह! दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे मजा असायची. किल्ला करणं, फटाके फोडणं असेल, किंवा फिरायला जाणं असेल. काय ड्रॉइंग सगळं सगळं भरपूर. कॉम्प्युटर गेम्स खूप खेळायचो मी. सगळं सगळं भरपूर करायचो. तर असं आता काय करतात मला माहित नाही, म्हणून विचारतोय मी. का टीव्ही बघत बसतात, मोबाईल बघत बसतात? नेमकं करतात काय तुम्ही? काही केलं का वेगळं कोणी? एनीवन, कोणाला बोलायचं असेल तर? फिरायला गेलो होतो देवगडला. वाह! 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 देवगड. दादा अजून? मी 1 दिवसासाठी लोणावळ्याला गेलेलो फिरायला. फिरायला. परत एकदा फिरायला. ओके, व्हेरी गुड. अजून? दादा माझी 4 दिवसासाठी शाळेची सहल गेले होते हैदराबादला. अरे बापरे! हैदराबाद. वाह! 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 भरपूर फिरले असेल मग हैदराबादला. व्हेरी गुड. अजून? हं. सगळे फिरायचं सांगते. अरे काही वेगळं आहे का नाही? सगळे फिरायला गेले होते. मी पण फिरायला गेलो होतो. माहिती आहे कुठे गेलो होतो? मी सज्जनगडला गेलो होतो. मी पण सांगेल तुम्हाला काय काय झालं. पण अजून तुम्ही सांगा की काय काय झालंय अजून? मला ऐकायचंय थोडं.
बस अजून कोणीच नाही? तिघच जण? फटाके फोडले, फटाके फोडले. फराळ खाल्ला, फराळ तर फराळ आहेच. खाल्ला. फराळ तर अजूनही खाणं चालू असेल. तेव्हाच काय अजूनही खात असतील. हं? अजून तुम्हाला बोलायचं असं काही कंपल्शन मी अजून एक रूल आहे बरं का इथं, मी कोणालाही मागे लागत नाही बोला म्हणून. जे बोलतील त्यांच्याशी मी गप्पा मारणार. मी काय प्रत्येकाला मागे लागणार नाही. पण जर तुम्ही बोलले तर मला कळेल ना, मला काही 2 गोष्टी समजतील तुमच्या, काहीतरी नवीन कळेल. तर तुम्हाला बोलायची आलेच तिथं बोललं पाहिजे असं मला वाटतं. पण इट्स ओके तुमच्यावर आहे ते. मी ना दादा हां. दादा मी जेजुरीला गेली होती वाह! 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 व्हेरी गुड. अरे सगळं फिरायचं सांगायला लागले मला. खूप छान. सगळे छान फिरून आले सगळीकडे. आणि मी रांगायची पण प्रॅक्टिस करते. कशाची? रांगोळी. रांगोळी. वाह! 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 हे रांगोळी मला कधीच जमलेली नाहीये. मी 1-2दा प्रयत्न केला होता, पण मला कधीच जमलेली नाही रांगोळी. मला रांगोळी म्हणजे मला ते डिझाइन असं ते छापा मिळतो ना तेच माहिती. तर असं ठेवायचं की बनली म्हणायचं रांगोळी. मीच काढली म्हणायचं. तीच माहिती मला. बरं ठीक आहे. अजून अजून काय? नोबडी अरे कसे रे तुम्ही? बरं ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला. मी ना सज्जनगडला गेलो होतो ना, मला खूप वर्षाचं जायचं होतं. माझं कधी जाणंच झालं नव्हतं सज्जनगडला आणि जाऊ म्हणून शेवटी मी या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये 1 दिवस राहून आलो सज्जनगडवर. तर त्या दिवशी सकाळी मी जेव्हा उठलो आणि सकाळी जेव्हा एकदम म्हणजे 5:30-6च्या आसपास मी इथं फिरायला गेलो गड. तर इथे एवढे धुकं होते बापरे! म्हणजे असं मी असं अशी सकाळ कधीच पाहिली नाही मी, की एवढे धुकं माझ्या समोर मी असं ढगातून चालत चाललो होतो. एवढे ढग होते पूर्ण सगळीकडे आणि मी आदल्या दिवशी रात्री जेव्हा गडावरून मागच्या साईडने खाली पाहिलं होतं ना, तर मागे पूर्ण मोठी नदी होती. सकाळी ती नदी दिसत सुद्धा नव्हती. एवढे धुकं होते. एवढे ढगं सगळे असे खाली आलेले आणि पाऊस मला असं लागत होता पाऊस. आपल्याला सहसा पाऊस पडण्याची सवय माहिती आहे, थोडासा खाली पडतो पाऊस. मी चालतच ढगामध्ये होतो. तर असा पाऊस लागत होता अंगाला. एवढे एवढे ढग होते तिथं वर आणि मी आत्तापर्यंत अशा खूप मॉर्निंग मॉर्निंग एक्सपिरियन्स केला ना, सकाळ अशा खूप वेगवेगळ्या ठिकाणच्या पाहिलेल्या आहेत. त्यामधली मला सज्जनगडाची फारच आवडलेली आहे सकाळ. अरे, ही एकदम वेगळीच आहे काहीतरी. म्हणजे प्रत्येकाने तिथं ठीक आहे, समर्थ रामदासांचं तिथं छान मंदिर आहे. ते सगळं एक्सपिरियन्स करण्यासारखं आहेच आहे. पण एखादा ज्याला नेचर आवडतं ना, त्याने सुद्धा फक्त तिथली सकाळ पाहण्यासाठी जावं असं मला वाटलं. अरे, हे वेगळंच आहे काहीतरी यार, असं कधी एक्सपिरियन्सच केलं नव्हतं. हा असा माझ्यासोबत यावेळेसचा खूप वेगळा एक्सपिरियन्स होता तिथल्या सकाळचा. मी फोटोमध्येही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, पण नाही होत. कधी-कधी ना या गोष्टी त्या अनुभवायलाच मजा येते. फोटोमध्ये मी नाही कॅप्चर करू शकलो. मी खूप प्रयत्न केले. व्हिडिओ काढलेत, मी खूप प्रयत्न केलाय. पण खास सज्जनगडावरची सकाळ म्हणजे मी स्पेशल लिहून ठेवणार आहे माझ्या आत्तापर्यंत एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टींमध्ये, की अरे ही बघण्यासारखी आहे एकदम. तर हा माझा एक अनुभव होता. यावेळेसच्या दिवाळीत मी फिरायला गेलो तिथला. अजून असं बरंच आहे सांगायला. पण असं तुम्ही जेव्हा फिरून आले त्यामधलं तुम्ही असं काही शोधण्याचा प्रयत्न करता का? असं तुम्ही काही काढता का त्यातून? का नुसतंच फिरून येता तुम्ही? मला असं शोधायला आवडतं कारण मी जेव्हा फिरायला जातो ना, मी त्या जागेवरचं काहीतरी असं स्पेशल घेऊन येतो. अ, वस्तू नाही, अनुभव तिथला, की अरे हे खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. तर असं असं काही होतं का तुमच्यासोबत? का तुम्ही असं एवढा विचारच नाही करत तुमच्यापैकी कोणी? फक्त फिरून येतात? काही बोलायचं आहे का आणखी? हां. हा विचार पण येतो आणि घेऊन पण येतो सोबत. म्हणजे फक्त फिरायला जायचं म्हणून फिरायला मी कधीच जात नाही म्हणजे हं. बाबा पण ज्यावेळेस फिरायला पाठवतात, समजा हं, हं, ट्रिप हं. वगैरे असेल, तर हं. त्यावेळेस बाबा म्हणतो की फिरायची संधी कधीच सोडायची नाही म्हणून. नेहमी फिरायचं म्हणजे ज्यावेळेस चान्स मिळेल त्यावेळेस फिरायला जायचं असं. म्हणजे आता शाळेची वगैरे ट्रिप जाते, हं. त्यावेळेस बाबा दरवेळेस पाठवतात ट्रिपला हं. असं. म्हणजे आता आता कॉलेज सुरू झालंय. तर आधी शाळेत हं. त्यावेळेस दर ट्रिपला बाबा पाठवायचे मला. म्हणजे फिरण्यात एक वेगळाच आनंद असतो असं. आणि हां. सोबत समजा मोबाईल नेला आपण किंवा हं. मग मोबाईल नेला आणि तो त्यावेळेस बंद करून नाही ठेवला, तर मग हं. आपल्याला जे अनुभवायचे असतात, तर ते सगळं आपला चान्स चालला जातो. समजा हं. आता आपण फिरतोय डोंगरांवरती, तर मग सारखे फोटोज काढायचे.
किंवा मग तिथं बसल्या बसल्या व्हिडिओज बघत राहायचे. असं न करता तिथलचा आनंद घ्यायचा, तिथलचा अनुभव घ्यायचा. गुड. नाही मला असंच आवडतं. म्हणजे खूपदा मी फोटो काढण्यासाठीच मी जातो आणि मी मोबाईल कॅमेरा सगळं विसरून जातो आणि मी त्या नेचरमध्येच रमतो, कारण एवढं छान असतं ना. नेचरची खरीच कमाल आहे, म्हणजे बघण्यासारखी आहे. ते कसं ते मला मला तर हे तर इतकं नवल वाटतं ना, आपलं जे बी असं पेरतो ना आपण, हं, ते कसंही पडतं बघा खाली. कधी आपण जर शेतात टाकलं, आपण काय बरोबर असं नाही टाकत. असं टाकतात. ते बी कसं टाकलेलं, पण येताना असंच येतं बरोबर. कसं काय? ते मधल्यामध्ये काय रोटेट होतं, का असं येतं, काय होतं? एवढं मी मी त्याच्यावर डीप विचारही केले, पण मला या गोष्टी नेहमी लहानपणापासून छान वाटतं मला. एखादी गोष्ट अशी लावावी लागेल ना, असं रोप व्हायला. पण ते बी कसं ॲडजस्ट करत असेल किंवा काय त्या नेचरमधल्या गमतीच बघण्यासारख्या असतात सगळ्या. आहे, छान आहे, छान आहे. आणि ड्रॉइंग, पेंटिंग यार तुम्हाला असं मी सुट्ट्यांमध्ये ना, मला सुट्ट्यांमध्ये आठवतंय मी एक श्लोक पाठ केलेले आठवतात, गाणे पाठ केलेले आठवतात माझ्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किंवा मी एखादा स्किल घेऊन बसतो, की हे मला शिकायचंय. या सुट्ट्या मिळाल्या कारण माझ्यासाठी आजही मला जर सुट्टी मिळाली ना, माझ्यासाठी तो काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते ती, की अरे आज नवीन काहीतरी मजा करू. काहीतरी नवीन आपण फिरायला जाऊ असंच माझ्या डोक्यात येतं. कधी पण सुट्टी म्हणजे मी बसून राहिलोय घरी असं इमॅजिनच नाही करू शकत. पण असो ठीक आहे. तुम्ही तुम्ही आता प्रत्येकाचा काय वेगवेगळा कधी आपण सोबत भेटल्यावर जेव्हा डिटेल बोलूया. पण मी ना मागच्या वेळेस म्हटलं तुम्हाला की आपण ग्रॅटिट्यूड बद्दल बोलू म्हणून. ओके. तुमचे कोण-कोण जण आहेत ज्यांना ग्रॅटिट्यूड हा शब्द माहिती आहे बरं? माहिती आहे कोणाला? ऐकलंय तुम्ही ग्रॅटिट्यूड? का कधी ऐकलेला नाही हा शब्द कोणी? नाही ऐकलं? किंवा मराठीमध्ये ऐकलेलं आहे. कृतज्ञता म्हणतात मराठीमध्ये. हा शब्द हा. ऐकलाय का? हो. ऐकलं आहे पण नाही ऐकलं? येस किंवा नो? हं. ऐकलंय. ऐकलाय, ऐक ऐकलाय. ऐकलंय? ओके. वेद काय म्हणतोय? फक्त ऐकलेलंच आहे. ऐकलेलंच आहे फक्त माहितीच नाही. ओके. हे पहिल्यांदा कोण-कोण आले रे या कॉल? मला आज काही लोकं नवीन दिसायला लागलेत. कोण-कोण पहिल्यांदा आले इथं? वेद तू आधी आलेला आहेस? आपण भेटलेलो आहे आधी? हो का? आपलं बोलणं नसेल झालं पण ठीक आहे. त्यानंतर सौजन्य आणि सौख्य तर माहिती आहे मला. अंकित माहिती आहे. सानंद माहिती आहे. ठीक आहे. पहिल्यांदाच बोलतोय मी. ठीक आहे. तर ना अ, अवनी, श्रिया या अ, अवनी असती वाटतं नेहमी. व्हिडिओ तिथे नाव घेतलं की ती एकदम अशी झाली. अरे माझं नाव घेतलं का? ठीक. हं. तुम्ही पहिल्यांदा नाही, आपण पहिल्यांदा भेटतोय का? तुम्ही भेटलेलेत मला आधी? नाही आधी पण होतो आम्ही जॉईन झालो होतो. हो का? ओके. हो. तिघी पण? तिघी नाही आम्ही दोघीच होतो पण ती नवीन आहे ती. आधी आधी होत होती आता नाही होत. एका क्लासमध्ये नव्हतीस. हा. क्लास म्हणताय माझ्या मीटिंगला. बरं ठीक आहे. क्लास ठीक आहे. ओके. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आपण ना मला ना ग्रॅटिट्यूड तुम्ही तिघी बोलत होत्या म्हणून मी तुम्हाला म्हणजे तुमचंच गप्पा चालू होत्या म्हणून म्हटलं तुम्हाला जस्ट विचारून बघावं काय करतात म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. मी टीचर नाहीये आणि तुम्ही असं आपण स्कूल नाही झालो ते बोलू शकतो तुम्हाला बोलत होतं काही हरकत नाही. पण मी तुम्हाला ना ग्रॅटिट्यूड बद्दल ओके. 1 मिनिट हां. मला ये वर्धन इकडे. एक मिनिट. काय करणार वर्धन? तू जोक सांगणार आहे का आज सगळ्यांना? कुठला जोक सांगतो? बॉटलचं. कुठला? बॉटलचा कुठला जोक? अरे तो फार भंगार जोक आहे. बरं ठीक आहे. वर्धन वर्धन आणि माझ्या आज हा माझा मुलगा आहे वर्धन. वर्धन हॅलो कर सगळ्यांना. हॅलो. हां. तर आम्हाला दोघांना ना गोष्टी सांगायला आणि जोक सांगायला फार आवडतं. आणि आता तुम्हाला रडण्याचा आवाज आला असेल तर त्याचं म्हणणं होतं की मला जोक सांगायचा आहे. म्हणून तो इथं आलेला आहे. असं एवढं रडून जोक नाही सांगायचं, असंच सांगावं लागतं. हां. कुठला जोक सांगणार आहे सांगतो आता सगळ्यांना. माईक इथं चालू आहे. कुठला जोक सांगतो? मग मला पुढे बोलता येईल. सांग पटकन. आम्ही फिरणार. हां? आम्ही फिरणार. हां, आपण हां. तर वर्धन काय सांगतोय जोक की आपण फिट नाही राहिलो तर काय होतं? कपडे आपोआप फिट होतात. तो म्हणतोय कपडे आपोआप फिट होतात. आम्ही सगळ्यांना सांगतो हा जोक आहे आणि तुम्हाला माहिती असेल तरी हसलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. ठीक आहे. त्यानंतर आपला नवीन जोक कुठला आहे अजून?
परवा मी त्याला अजून एक नवीन जोक सांगितलं. जे आपले सगळे हे असतात ना, काजू, बदाम, पिस्ता, सगळे जे छोटे-छोटे किसमिस वगैरे, या सगळ्यांनी मिळून एक पिक्चर काढला. त्या पिक्चरचं नाव काय असेल? म्हणजे हा शिकवायचा, त्यालाही शिकवायचा आहे जोक. माझ्या डोक्यात आलंय, म्हणलं बरं तुम्हाला सांगितलं. माहिती आहे त्या पिक्चरचं नाव असेल नटसम्राट. काय दादा ऐकू नाही आलं. मी म्हणलं हे जे काजू, किसमिस वगैरे सगळे आहेत ना, ह्या सगळ्यांनी मिळून एक पिक्चर बनवला. तर त्या पिक्चरचं नाव काय असेल? तर त्या पिक्चरचं नाव असेल नटसम्राट. थोडा अवघड, तुमच्यासाठी जरा अवघड जोक आहे. तुम्हाला काही लोकांना कळेल, काही लोकांना नाही कळणार. पण जाऊ दे, मला असे जोक सांगायला आवडतात आणि मी भरपूर हसत असतो. बरं तर ते सांग सगळ्यांना, कावळा नेहमी सरळ का उडतो? कारण तो म्हणतो का वळा. तुम्हाला हसावं लागेल आता, काही ऑप्शन नाही. वर्धन येऊन बसला इथं. अजून अजून एक सांग रे बाबा जोक. झुरळाचं सांगायचं का शेवटी? हा हा 3 झुरळ असतात. त्यातलं एक झुरळ गाणं म्हणायला लागतं, तर बाकीचे 2 झुरळ पडून जातात. तर का बरं पडतात 2 झुरळ? कारण ते गाणं हिट असतं. म्हणून बाकीचे 2 पडून जातात. झालं. मग किती हसायला लागले सगळे. सगळ्यांनी स्माइली टाकले बघ. सगळे हसायला लागले. ठीक आहे? हा ठीक आहे. चला आता टाटा कर सगळ्यांनी. पुन्हा भेटू मग. पुन्हा भेटू मग. हा जातो. असं मला ना हसल्याशिवाय मला जमत नाही बाबा. तुम्हाला तुम्हाला आय लव्ह टू लाफ. मी ना किती वेगवेगळे जोक, तुम्ही मला रिपीट जोक सांगा, मी त्यावरही खूप हसतो. ठीक आहे, तर आपला विषय चालू होता ग्रॅटिट्यूड. ओके, तर मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारला होता, कोणाकोणाला शब्द माहिती आहे ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञ असणे हा माहिती आहे तुम्हाला? येस ऑर नो, तुम्ही मेसेज करू शकता म्हणून. काही लोक हो म्हणले, काही लोक नाही म्हणले. सगळेजण आहात इथं. आपल्याला 20, 25, 30 मिनिटच बोलायचं असतं. सो बी हिअर, इथंच थांबा सगळ्यांनी. ठीक आहे? हे माहिती आहे. अरे तर काय माहितीये का, मी ना या एका शब्दावर, एक ग्रॅटिट्यूड या इतक्याशा एका शब्दावर ना लोकांनी पुस्तकं लिहिलेले आहेत. इतका हा महत्वाचा शब्द आहे आणि प्रत्येकाने तो आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केला पाहिजे. पण काय होतं ना, आपल्या कुठल्याच एज्युकेशन सिस्टीममध्ये कुठे जे शिकवलंच जात नाही की हाऊ एक्झॅक्टली टू यूज ग्रॅटिट्यूड, हे शिकवलंच जात नाही. मी ना एक खूप छान पुस्तक वाचलं होतं, ज्याचं नाव आहे द मॅजिक. त्याच्यामध्ये ना ग्रॅटिट्यूडवर इतक्या सगळ्या एक्सरसाइज दिल्यात त्यांनी सांगितलं की 28 डेजचं जे त्यांनी त्या पुस्तकात एक्सरसाइज दिली की 28 डेज तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही सगळेजण ग्रॅटिट्यूड शिकताल. सो ग्रॅटिट्यूड इतकी सोपी ऍक्टिव्हिटी ना, पण विसरतो ती. काय माहिती आहे का? थँक्यू म्हणणं. दॅट्स ग्रॅटिट्यूड. खूप सिम्पल आहे. म्हणजे आज मी या कॉलची सुरुवात, आता व्हिडिओ ऑन केल्यावर मी तुमच्या समोर येतो, पण या मीटिंगच्या आधी मी जर काय करत असेल तर मी फक्त थँक्यू म्हणत असतो. कशाला? या लॅपटॉपला, किंवा ज्यांनी कोणी या माझ्या आयडियाला ज्यांनी सपोर्ट केला की ठीक आहे चल सगळे मुलं आपण कनेक्ट होऊन गप्पा मारूया, किंवा इलेक्ट्रिसिटी, लाईट, जे काही मी लिहिलंय, माझं पेन, डायरी, मी सगळ्याला थँक्यू म्हणतो पहिले. कारण ना त्यामधून ना एक वेगळी एनर्जी क्रिएट होती. असं हे खूप डीप गोष्ट आहे ती ग्रॅटिट्यूड वाली. पण तुम्ही एवढंच लक्षात घ्या की आपल्याला ना सगळ्या गोष्टींना थँक्यू म्हणायचं. त्या त्या पुस्तकामधली पहिली ऍक्टिव्हिटी काय माहिती आहे का, की त्यांनी दिली आहे की 28 दिवस तुम्ही काय करा, म्हणून त्या पुस्तकात दिले की तुम्ही 28 दिवस रोज 10 गोष्टींचे नावं लिहा आणि त्यांना थँक्यू म्हणा. म्हणजे कसं लिहायचं की थँक्यू माझ्याकडे मोबाईल आहे, थँक्यू माझ्याकडे पेन आहे, थँक्यू माझ्याकडे वॉलेट आहे. तुम्ही कुठली गोष्ट विचार करा, थँक्यू माझ्याकडे एवढे ड्रेस आहे घालायला, थँक्यू माझ्याकडे लॅपटॉप आहे, थँक्यू माझ्याकडे मोबाईल आहे. एवढ्या अशा रोज 10 गोष्टी लिहून काढा. तर मी ना एकदा माझ्या भाचीसोबत बसलो होतो आणि तिला म्हणलं की तू कर ही ऍक्टिव्हिटी माझ्यासोबत. तर तिला ना सुचेच ना, मी काय लिहू म्हणे, अजून काय लिहू अरे म्हणले किती लिहायला, विचार तर कर. फक्त 10 गोष्टींना थँक्यू म्हणायचं, विचार कर काय. तिला सुचलंच नाही. खूप वेळ विचार केल्यावर अरे आपण ब्रीथ करतो, एअर मिळते आपल्याला छान, त्यासाठी थँक्यू लिहू. पाणी प्यायला मिळतंय म्हणून थँक्यू लिहू. किंवा कितीतरी गोष्टी आहेत. आपण त्या 10 पेक्षाही जास्ती होऊ शकतात. पण ना सवय लागलेली असती कंप्लेंट करायची. त्या थँक्यूची सवय लागत नाही. तर ना मला असं वाटतं की आपला हा कॉल ना, आपल्या कॉलच्या शेवटी रोज, म्हणजे आपण जेव्हा भेटतो प्रत्येक संडेला, शेवटचं 5 मिनिटांना आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करत जाऊ सगळ्यांनी मिळून.
काय करायचं, फक्त 5 मिनिटं किंवा 2च मिनिटं, 5 मिनिटाची गरज नाही, 2 मिनिटं बंद करण्याच्या आधी प्रत्येकाने फक्त विचार करा. वही पेन घेऊन बसलं तर खूप चांगलं, तुम्ही लिहू शकता. पण ठीक आहे, तुम्ही नुसतं जरी विचार केला तरी ठीक आहे, की आय एम थँक्यू, आय एम ग्रेटफुल फॉर व्हॉट, फॉर फॉर माय टीचर्स. मला एवढे छान टीचर्स आहेत म्हणून ग्रेटफुल. आय एम ग्रेटफुल कारण एवढ्या चांगल्या शाळेत आहे. आय एम ग्रेटफुल कारण मी छान अभ्यास करतोय. सो असं एक लिस्ट बनवणं महत्वाचं आहे. ओके. सो आजपासून ना आपल्याला प्रत्येकाला ही ग्रॅटिट्यूडची जी काय म्हणता येईल सवय आहे, ती या संडे पासून सुरू होऊ शकते. आजच्या कॉलच्या शेवटी आपण करू. मी नेहमी फोटो काढायचं विसरतो. त्यावेळेला मला ही पण आठवण देत चला, की आपल्याला ग्रॅटिट्यूड पण प्रॅक्टिस करायची. तर फोटोच्या आधी 2 मिनिटं फक्त तिथे शांत बसायचंय आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, घरासाठी, प्रत्येकासाठी आपल्याला थँक्यू म्हणायचं. ओके. इथून जरी सुरुवात झाली ना, गोष्टी सगळ्या बदलू शकतात. त्या त्या पुस्तकातले खूप पॉवरफुल वाक्य आहे. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, की जो कोणी ग्रेटफुल आहे, त्याला ना त्याच्याकडे जे काही आहे त्याच्यापेक्षा जास्ती मिळत जाईल आणि जो कोणी ग्रेटफुल नाही, त्याच्याकडे असलेलंही काढून घेतलं जाईल. हे त्यात दिले, की आपण जर ग्रेटफुल नाही आहोत आपल्याकडच्या असलेल्या वस्तूंसाठी, प्रत्येकासाठी, तर असलेलंही कमी होतं. पण आपण ग्रेटफुल म्हणलो तर वाढत जातं. आता हे खरं वाटतं, खोटं वाटतं खूप जणांना, इट्स अप टू देम. पण मी जरी फील केलंय, मी जेव्हा ग्रेटफुल राहिलोय ना, गोष्टी बदलत गेलेल्या आहेत. ओके. तर आपल्याला कॉलच्या शेवटी प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आपण एक काम करू. मी ना तुम्हाला एक शॉर्ट फिल्म दाखवायची माझ्या डोक्यात होती. मी आधी तुम्हाला दाखवली होती ती. आपण ना एकदम तेव्हा हे सगळे होते का नाही मला आठवत नाही यार, पण रिपीट बघू, काही हरकत नाही. एक ना माझ्याकडे एक शॉर्ट फिल्म आहे. ती याच्याबद्दलच आहे. मी 1 सेकंड फक्त ती प्ले करतो. हां. ओके. छोटीशी 4-5 मिनिटाचीच आहे. तर सगळेजण ही शॉर्ट फिल्म एन्जॉय करू आणि परत आपण याच्याबद्दल गप्पा मारू. ओके. सो बघायची शॉर्ट फिल्म, जस्ट लेट मी नो. रेडी? ओके. थँक यू. 1 सेकंड प्ले करतोय. साउंड. जीवन के बदलते रंगों की कहानी, और बात ये नहीं ज्यादा पुरानी। पहाड़ों और वादियों में नदियां जहां बहती, खुशियों की महफिल रोज थी रहती। रेशमी बालों वाला भेड़िक रहता वहां, उसके चांदी से बाल धूप में चमकते जहां। इतरा के वो कहता कोई मुझसे कहा, और नाच उठता होके वो मस्त। आसपास के बंदों के लिए नाचता था जब, भाई देख कर वो ताल सब हो जाते बेहाल, और साथ उसके झूमते नाचते सब। फिर एक दिन फिर आया कहीं दूर से एक मस्त मलंगा भेड़ सिंघा। ज्ञानी बुद्धिमान आशा की किरण, देखी आंखें नम तो वो गया थम और कहा, ओए बच्चे क्या है गम है?
मेरे भी क्या दिन थे जब तन पर थे बाल, रंग रूप का मेरे सब देखते थे कमाल। ले गया कोई मुझको, बैठा था भला चंगा, काट दिए मेरे सारे बाल और फेंक दिया मुझे यहाँ नंगा। बात यहाँ खत्म नहीं हुई, लोग अब जब मुझे देखते हैं हंस कर कहते हैं, देखो देखो आ गया वो लल्लू गुलाबी। गुलाबी गुलाबी तो क्या है इसमें खराबी? अकल की तेरी कहाँ गुम गई भाई चाबी? रंग से क्या होता है, रंग है बस एक खाल, चाहे गोरा या काला या पीला या लाल। देखो जीवन में होती है कभी खुशी कभी गम, गर देखो दुनिया में गम अपना लगे कम। दो हाथ और दो पैर हैं तेरे और है एक धड़, सर अपना कर ऊंचा और तू आगे बढ़। और नाचने का जहाँ तक सवाल है मेरे यार, धरती क्या आसमां भी कर सकता है तू पार। ऊपर जरा उठा के जमीन पे मार टांग, रह जाएंगे हम पीछे मारोगे जब छलांग। छलांग लगा तू छलांग लगा के तू छलांग, बादलों पे हो सवार, कोशिश करने वालों की होती नहीं हार। ऊपर जरा उठा के जमीन पे मारो टांग। तो हर साल जब आता गर्मी का मौसम, वो ले जाते उसे उठाकर और ढाते वही सितम, छोड़ जाते नंगा पुंगा काट के उसके बाल। जीना उसने सीख लिया था चाहे जो हो हाल, वो बस छलांग छलांग लगाता छलांग। इस दुनिया में जहां कभी खुशी कभी गम, दिलासा ये है कि भेड़ सिंगे नहीं कम। मी आधी एकदा दाखवली होती इथं सगळे, तेव्हा बहुतेक खूप आधी सुरुवातीला दाखवली होती. हा आपला 14वा का 15वा कॉल आहे आणि एकदम सुरुवातीला आपण कनेक्ट झालो तेव्हा पाहिलं होतं. तर कोणी कोणी पाहिलेलं होतं आधी का पहिल्यांदा पाहिलं या कॉलमध्ये? दादा पहिल्यांदा पाहिलंय. अरे पहिल्यांदा पाहिलं तू पण? तू तरी मी आधी आधीपासून येते. पाहिले. हां, अंकितने पाहिले. करेक्ट. माझा आज सुद्धा ही फार आवडीची शॉर्ट फिल्म आहे. मला आजही फार आवडते. त्याने कसं करेक्ट दाखवलं, तो रडत बसला तो अरे कुठे रडत बसतो? काय होतंय त्यानी? तू कर आपलं तू काम कर. जे काय आहे ते करत राहा. सो फार महत्वाचा लेसन आहे हा लाईफमधला. तो मला तर मी खरं तर ना आज विचार केला होता. मला वाटलं होतं तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अ, भरपूर काय-काय केलं असेल तुम्ही लोकांनी. पण माझा गेस चुकला. तुम्ही कोणी किल्ले नाही बनवले तुमच्या कोणी? का आजकाल बनवत नाही कोणी किल्ले? बनवतो दरवर्षी, पण यावर्षी नाही बनवले. यावर्षी कॉलनीतल्या छोट्या मुलांनी बनवले किल्ले. हो का? हम्म. दादा आमच्या सोसायटीत बनवलेला किल्ला यावेळेस सिंहगड. हां का? मग तू ते बनवण्यासाठी तू होता का, म्हणजे पार्टिसिपेट केलं होतं का? का नाही? होतो ना थोडंफार? त्यात. बरं. पेंटिंग वगैरे ते सगळं. पण मी तर बरेच वर्ष झाले बनवलं नाहीये. पण मला ते प्रत्येक गोष्ट आठवती, ती किल्ला बनवण्याची. ते असं पोते टाकायचे त्याच्यावर, ते सगळं चिखल करायचा, ते असं छान पसरवायचं. ते तसे असे मावळे विकत आणायचे छान, ते ठेवायचे. वरती शिवाजी महाराज ठेवायचे मस्तपैकी. तर हे खूप केलेलं आहे. किल्ल्यांची मजा वेगळीच असते. कोणी अ, किल्ल्यांचा कोणाकडे अनुभव आहे का? कोण खूप साऱ्या किल्ल्यांवर फिरले असं कोण आहे तुमच्यापैकी? जास्त नाही, कमी किल्ल्यांवर फिरलोय पण. मी हां. फिरलोय. किती किल्ल्यांवर फिरला? तुझ्या आवडीचा कुठला आहे किल्ला त्यामधला? अं, असं सांगायला गेलं तर 10-15 किल्ले असतील. हां, पण त्यातला असं कुठला आहे का तुझ्या लक्षात राहिलाय, की अरे हा खूप छान आहे. जसं मी आत्ता जस्ट सांगितलं, की सज्जनगडावर गेलो होतो. तिथे सकाळ मला खूप आवडली. किंवा राजगड. कुठला? राजगड. राजगड. ओके. तिथलं हम्म. काय असं खास वाटलेलं तुला? तिथलचं वातावरण खूप छान आहे आणि तो किल्ला बाकीच्या किल्ल्यांच्या कंपेअरमध्ये उंच आहे आणि
जरा त्याला जास्त वेळ लागतो चढायला. हो. हा, आणि तिथं म्हणजे असं आहे की अं, वरती जी लेवल आहे ना त्याची तिथं थोडा ऑक्सिजन कमी असतो, कमी प्रमाणात असतो, कारण की तो जास्तीच वरती म्हणजे हाय अल्टिट्यूडला आहे. हम्म. तेव्हा तिथं तू जसं म्हटला की तू ढगात हे होतं, तसंच आम्ही पण सकाळी सकाळी ढग होते तिथं. तर हम्म. तू म्हणलं तसं पाणी लागतं चेहऱ्यावरती, म्हणजे थोडा वेळ चाललो ना आपण ते चेहऱ्यावर असं ओलं ओलं लागायला लागतं, म्हणजे असं तो हात करून असं घेतलं की लगेच पाणी पाणी हातात असं होतं. हम्म. ओके. अजून तिथं झाडं खूप होते, आणि तिथं एक अनुभव आला होता आम्हाला की आम्ही एका मंदिरामध्ये, म्हणजे तिथं वरती मंदिर होतं एक ह्याचं महादेवाचं, हम्म. आणि त्याच्या समोर येसूबाई ज्या होत्या ह्यांच्या संभाजी महाराजांच्या पत्नी, हम्म. तर त्यांची समाधी आहे तिथं. बर. तर ओके. तिथं आम्ही थांबलो होतो तर सगळे, आता भरपूर जण गेलो होतो आम्ही. तर तिथं सगळ्या ज्या लेडीज होत्या त्यांना, लेडीज आणि त्यांचे छोटे छोटे मुलं खूप होते त्यावेळेस. आता तूच बघ, एवढा मोठा गड आणि ते चढायला छोट्या मुलं एकदा सुद्धा त्यांच्या आईबाबांच्या कडेवर बसले नाही. म्हणजे तिथे गेल्यावर बापरे. एक वेगळीच एनर्जी असती. हम्म. हा, आणि आमच्या तर तिथं आम्ही झोपलो सगळ्यांना, तर सगळे पुरुष लोक जे आहेत ते बाहेर झोपले होते. तर हम्म. तिथं रात्री 2 वेळेस 2-3 साप येऊन गेले होते. त्या बापरे. मंदिरामधून पण येऊन गेले होते आणि मंदिरासमोरून पण गेले होते. आणि सकाळी सकाळी आम्ही तिथं सूर्योदय पाहिला, आणि तिथं सूर्योदय ज्यावेळेस सुरू झाला, असं ज्यावेळेस थोडासा एकदम सूर्य दिसायला लागला त्यावेळेस आम्ही सूर्यनमस्कार सुरू केले तिथं, आणि पूर्ण 12 सूर्यनमस्कार होऊस्तर तिथं तो पूर्ण सूर्य वरती आला होता. म्हणजे वा वा ते वा. सूर्य वरती येऊस्तर आम्ही पूर्ण 12 सूर्यनमस्कार झाले होते आमचे. असा एक वेगळा अनुभव आणि एनर्जी तिथं येते ज्यावेळेस आपण चढायला वगैरे जातो त्यावेळेस. हम्म. व्हेरी गुड. हम्म. छान होता अनुभव. तू आता सापांचा म्हणल्यानं मला आता अजून एक आठवलं. मी आता जस्ट परत ह्याला गेलो होतो ना सज्जनगडवर. तिथे पहिल्यांदा एक बेडूक पाहिला होता. म्हणजे चित्रांमध्ये खूप बेडूक पाहिलेले आहेत, किंवा आपल्याकडे सहसा संभाजीनगरात किंवा तिथं एक असं जाड बेडूक दिसतो. म्हणजे फार उंच उडी मारत नाही तो, फार दूर उडी मारू नाही शकत. जाडजूड असतो, थोडीशी उडी मारतोय फार तर फार बघायला गेलं तर. पण मी तिथं एक एवढा बेडूक पाहिला, आणि तो मग चिटकलेला होता भिंतीला. मी त्याला थोडंसं खोलीत होता, मी थोडं जाऊन काढलं त्याला, तर त्याची उडी अशी इथून अशी फार तिकडे उडी मारली त्यांनी पहिल्यांदा. ते पहिल्यांदा एवढं उंच उडी मारणारं बेडूक पाहिलं. म्हणलं, अरे काय प्रकार आहे हा? असं भिंतीला चिटकणारं बेडूक. तर आता साप म्हणलं म्हणून मला तो बेडूक आठवला एकदम. पण ठीक आहे, व्हेरी गुड, छान सांगितला अनुभव. स्वानंद काय म्हणतो? स्वानंदला काहीतरी सांगायचं. दादा मला म्हणजे उंच किल्ल्यांच्या ऐवजी मला समुद्रामधले किल्ले आवडतात. ओके. म्हणजे मला आठवतं, मी 6वीत असताना आम्ही कोकणात मुरुड जंजिराला गेलेलो. हम्म. आणि मी गेलेलो नाही अजून तिथं, मला जायचंय. सांग सांग. हा. आणि आत्ताच म्हणजे मे 2025 मध्ये इथे गेलेलो आम्ही अलिबागला फिरायला. बर. मग तिथे काय बीचवर असे खूप बोट्स अवेलेबल होते की ज्यांनी त्या समुद्राच्या मध्ये कुलाबा नावाचा किल्ला आहे. म्हणजे तिथे कान्होजी आंग्रेंचं हे होतं. तिथनं ते सगळं कोकणाचं कारभार सांभाळायचे तिथनं. मग आम्ही बोट करून सगळे, मी आणि माझे आई बाबा त्या किल्ल्यावर गेलो, आणि तो किल्ला इतका सुंदर होता. त्याच्या आत एक हनुमानाचं मंदिर होतं. तिकडे एक परिवार पण राहत होता छोट्याशा झोपडीत आत, किल्ल्याच्या आत. आणि त्याचे काय असे वरती वरतून आपण बघितलं ना त्या किल्ल्याच्या वरती जाऊन, मग तिथनं पूर्ण समुद्र दिसतो चौघ्या बाजूंनी. मग ते दृश्य इतकं सुंदर होतं. मला खूप आवडला पण तो किल्ला, हो, अलिबागला गेल्यावर. बर. ओके. छान. म्हणजे मला एक आवडते, तुम्ही गोष्टी म्हणजे तुम्ही अनुभव पण सांगतायत, आणि तुम्ही एक कोणाची तरी गोष्ट पण सांगते की इथं हा व्यक्ती राहायचा, त्याने हे हे केलं, असं असं केलं. अशा गोष्टी माहीत असणं महत्वाचं आहे का रे? का काही गरज नसतं? काय वाटतं तुम्हाला? कोणाची गोष्ट असेल, तुम्ही आज 1-2 नावं सांगितले, पण असं महत्वाचं. मोठ्या लोकांची गोष्ट माहीत असावी का? काही गरज नाही. झालं, होऊन गेलं, काय गरज आहे आता? झालंय ते काय, आता काय असं वाटतं का कोणाला? नाही. नाही वाटत? माहिती पाहिजे. हा, माहिती पाहिजे. का बरं?
कोणाला वाटतं की नाही एवढं महत्वाचं नाही, असं आहे कोणी की नाही ते झालेलं आहे जुनं, कुठं 400-500 वर्ष झालेलं काय कामाचं, असं आहे की कोणी? सगळ्यांना सहज विचारतोय, असं काही नाही, असू शकतं ना. त्यापेक्षा मी आत्ताचं महत्वाचं आहे ना, आत्ता काहीतरी चालू आहे ते बघतो मी. 500 वर्षापूर्वीचं माहिती करून काय होणार आहे, किंवा आता कुठला पिक्चर येणार आहे ते वगैरे बघू, किंवा आत्ता अशात काय झालं, कोण जिंकलं, क्रिकेट बघू. असं असं वाटतं का कोणाला जुनं काही महत्वाचं नाही एवढं म्हणून? सगळ्यांना वाटतं जुनं महत्वाचं आहे. जुन्या गोष्टी म्हणजे जुन्या गोष्टी, एखादा अनुभव, गोष्टी म्हणा, अनुभव म्हणा, सगळ्यांना वाटतं. नाही, मला 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 पहिलं नव्हतं वाटायचं. नंतर काय वाटायला लागलं मी सांगतो तुम्हाला. त्या अनुभवासोबत ना एक शिकवण येत असते. ती जर आपल्याला कळाली ना, तर आपल्या ना बऱ्याचशा चुका कमी होऊन जातात आयुष्यातल्या. त्यांनी असं करत इथपर्यंत आणलं होतं, तेव्हा या गोष्टी झाल्या. या जर आपण नीट वाचल्या, समजून घेतल्या, तर आपल्याला कळतं की अरे हां, असं करायला पाहिजे होतं का? ओके. आपण मग मी हे करताना असं प्लॅनिंग केलं पाहिजे. मी हे ते करताना असं प्लॅनिंग केलं पाहिजे. त्या गोष्टींमधून ते मिळत जातं. तुम्ही हे कोट ऐकलंय का, की जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो, तो व्यक्तीनं हुशार असतो. खूप चांगलं आहे. स्वतः स्वतः चुका करतो, तो शिकतो त्या चुकांमधून, तो हुशार असतो. पण जो ना दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतो ना, तो ब्रिलियंट असतो, ब्रिलियंट. मग जेवढं आपण दुसऱ्यांचा अनुभव घेऊ, दुसऱ्यांसोबत बोलू, त्यांनी कसं केलं काय आणि हे सगळं शिकून घेऊ, आपल्याच चुका कमी होणार आहेत. त्यामुळे मला तर वाटतं हो, या सगळ्या किल्ले असतील, गोष्टी असतील, जुन्या इतिहास असेल आणि सगळा बरं का इतिहास सगळा भरपूर, म्हणजे फक्त मी असं पर्टिक्युलर एका व्यक्तीला धरून नाही. जेवढ्या जुन्या गोष्टी वाचता येतील ना, मी तर भरपूर वाचतो. जमेल तितक्या वेगवेगळ्या गोष्टींच्या. आता मला ना 2 ही पण जुनीच गोष्ट आहे. 2 पेंटर होते खूप महान दुसऱ्या देशातले. एक होता लिओनार्दो दा विंची आणि एक होतं व्हॅन गॉग. तुम्ही नाव ऐकलंय दोघांचं कधी? बऱ्याच लोकांनी ऐकलं नसेल, कदाचित माहीत असेल. ऐकलंय. मी ऐकलंय दादा. ऐकलंय? कोणाला माहितीच नाहीये? आहे कोणी यांना माहितीच नाही नाव, पहिल्यांदा ऐकलं. लिओनार्दो दा विंची आणि व्हॅन गॉग. ऐकलंय दादा. ऐकलंय? ठीक आहे. तर ज्यांनी कॉन्सेप्ट दिली नाही मला समजतं यांना माहीत नाही. तर मी मी त्यांचं त्या दोघांचं एक उदाहरण सांगतो, की मी जे ऐकलंय ते. काय झालं होतं एकदा लिओनार्दो दा विंचीचे खूप फेमस पेंटिंग आहे माहिती आहे तुम्हाला मोनालिसाची. ती खूप फेमस आहे. आजही ती ठेवलेली आहे म्युझियममध्ये लोकं बघतात. आणि व्हॅन गॉग जो पेंटर होता ना, हा त्याच्या काळामध्ये त्याच्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे तो इतका छान पेंटिंग आणि ड्रॉइंग सगळं काढायचा. पण कधीच त्याला कोणी काय म्हणतात आपण भाव नाही दिला कोणी त्याला. कधी त्याचं पेंटिंग कधी कोणी त्याला ॲप्रिशिएट केलं नाही. ना त्याची पेंटिंग कधी कोणी पाहिली. म्हणजे त्याच्याकडे पैसे नसायचे, त्याचा पेंटिंगचा बिझनेस म्हणा तो कधी चालला नाही. पण तो गेल्यानंतर तो या जगातून गेल्यानंतर त्याच्या पेंटिंगला खूप व्हॅल्यू आली. आजही त्याची पेंटिंग करोडोमध्ये विकल्या जातात. तर असं काय झालं असेल? तर मी या दोघांच्या जेव्हा गोष्टी वाचल्या, तेव्हा मला त्यातून एक वरवर लागलेला रेफरन्स आहे, जो जे मला माझी समज आहे, असं नाही की बरोबरच असेल. पण त्यात नेहमी लिहिलेलं आहे, की जेव्हा लिओनार्दो दा विंची त्याची काही पेंटिंग करायचा आणि तो दाखवायला जायचा लोकांना, तेव्हा तो असं नाही करायचा, की मी पेंटिंग काढली बघायला आहे, असं नाही म्हणायचं. तो काय करायचा, एक दिवस ठरवायचा. सगळ्या त्याच्या गावात सांगायचा, की माझ्या पेंटिंगचं हे एक्झिबिशन होणार आहे, या दिवशी ओपनिंग आहे, तुम्ही या. मग त्या गावातले जे कोणी मोठे लोक आहेत त्यांना इन्व्हाइट करायचं तिथं. मग त्यातल्या काही पेंटिंग लावून ठेवलेल्या असायच्या. एका पेंटिंगवर असा कपडा टाकलेला असायचा, लाल कपडा. मग लोकं आधी यायचे, पेपरवाले यायचे, प्रेसवाले यायचे, सगळं बघत बसायचे, की काय आहे, काय आहे, सगळं बघत बसायचे. मग तो कपडा उचलायचा नाही. मग समोरून बोलायचा सगळ्यांसोबत, की असं-असं झालं, हा अनुभव झाला, मी अशी-अशी पेंटिंग काढलं आहे आणि माझी एक बेस्ट पेंटिंग आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही रेडी आहात का? तुम्हाला बघायची आहे का? आपण आता ती पेंटिंग उघडणार आहे. ती उघडायला मी याला इन्व्हाईट करतो वगैरे. उगीच एवढ्या सगळ्या गप्पा करून मग ती पेंटिंग दाखवायची. आता एका अर्थाने बघायला गेलं, तर लिओनार्दो दा विंची हा पेंटर आहे ना, हे कशाला करायचं सगळं? काही गरज आहे का हे करण्याची? लोकांना गोळा करा, इथं या, इव्हेंट करा, हे करा, ते करा. पण ना हा वे प्रेझेंट करण्याचा स्वतःला. पण तो व्हॅन गॉग जो होता ना, त्याला हे कधीच जमलेलं नाही. त्याने हे कधीच केलं नाही. तो फक्त एकटा आपलं बसून पेंटिंग करायचं, सोडून द्यायचं सगळं. खूप छान काढायचा, पण त्याला हे कधीच जमलेलं नव्हतं. तो कधी कोणाला सांगायचा नाही. कधी ना त्याचे कधी इव्हेंट्स व्हायचे, ना कधी एक्झिबिशनला जायचं, काहीच नाही. अशा गोष्टी. म्हणून व्हॅन गॉगच्या पेंटिंग कधीही सगळ्यांना समजल्या, तो गेल्यानंतर. तर आता हे कसं काय कळालं? कारण मी यांच्या गोष्टी वाचल्या. मी ते पुस्तक घेऊन आलो त्यांचं, की काय आहे, हे दोघं कोण आहेत? कारण पेंटिंग किंवा ड्रॉइंग हे नाव ऐकलं, की हे मला ग्रेटेस्ट म्हणून त्यांचे नाव यायचे समोर. म्हटलं कोण आहे यार, चला बघू. म्हणून मी ते पुस्तक घेऊन वाचायचो.
तर मी असं कधीच नाही म्हणणार की तुम्ही फक्त याच एका पर्टिक्युलर व्यक्तीचं वाचा, हेच करा. भरपूर वाचायचं आणि आपलं एक मत पाहिजे. तसं ना, मला ना माझा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे प्रत्येक गोष्टीबद्दल, की हे मला आवडतं, हे आवडत नाही, हे छान आहे, हे वाईट आहे. माझी आवड झाली ती. तुमची असू शकते. तर म्हणून हा अभ्यास करा सगळ्यांनी. भरपूर गोष्टी त्या लोकांच्या किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तींच्या बद्दल भरपूर वाचलं पाहिजे. छान आहे पण मला दोघांनी तरी सांगितलं. पण ह्याच्यापुढे जर आपलं कधी असं चर्चा झाली आणि डिस्कशन झालं ना, किंवा कधी फिरायला गेले, तर तिथली सगळी माहिती घ्या, की काय नेमकं कुठं अ, कुठल्या व्यक्ती इथं होता, त्यांनी काय-काय केलंय, कशी-कशी जागा मोठी झाली, या जागेचं हेच नाव का पडलं? असं खूप त्यामागच्या गोष्टी असतात. काहीच हरकत नाही माहीत करून घ्यायला. ओके. चांगलं आहे, चांगलं आहे. सो आज म्हणजे सुट्ट्यांनंतर आज जस्ट आपलं आज जनरल गप्पा होत्या. असंच मला भेटायचं होतं सगळ्यांसोबत. पण पुढच्या आठवड्यापासून ना मी परत असा टॉपिक घेऊन आपल्याला बोलायचे. काही गोष्टी असतील, काही कविता असतील, त्या सगळ्या कनेक्ट करून आपलं परत सगळं सुरू करायचंय. सो मेक शुअर तुम्ही हॅबिट ट्रॅकर सोबत ठेवा यार. मला ना ते हॅबिट ट्रॅकर पुढच्या या आठवड्यात सगळ्यांनी शेअर करा, की तुम्ही काय-काय कुठले ते फॉलो केलेत त्यामधले हॅबिट प्रत्येकाने माझ्यासोबत शेअर करा. आणि आजच्या कॉलची जर मीटिंगचा वेळ तरी संपायला लागलाय, तर आपण काय करू ना, एका मिनिटासाठी मी फक्त 1 मिनिटाचा टायमर लावतो. या मीटिंगपासून आपण सुरू करू ते, की आपल्याला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची आहे. सो मी टायमर सेट करतोय. स्टॉपवॉच 1 मिनिटाचं. सो काहीच नाही, मी 1 मिनिट झालं की मी तुम्हाला सांगेल. असा संपतो 1 मिनिट, काही वेळ लागत नाही. पण 1 मिनिटामध्ये फक्त विचार करा आणि थँक यू म्हणा त्या-त्या व्यक्तीला, त्या-त्या वस्तूला किंवा त्या सगळ्या गोष्टींना, जे तुमच्या डोक्यात येतंय. ज्यांनी आज आपली लाईफ सिंपल केली. ओके. अगदी चष्माही असेल, जिथं बसलो तो सोफा असेल, खुर्ची असेल, काहीही हेडफोन असतील, कशालाही तुम्ही कशालाही थँक यू म्हणू शकता. 1 मिनिट आहे. पण 1 मिनिटामध्ये मॅक्सिमम गोष्टीला थँक यू म्हणा. ओके. सो मी टायमर सुरू करतोय. सो लेट्स प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. टाईम स्टार्ट्स नाऊ. या टायमरला पण थँक यू. आपल्याला 1 मिनिटात कळवतंय ते. सो विचार करा, आपला विचार करा. काय खूप असेल. आपल्या घरच्या सगळ्यांपासून, सायकलपासून, दप्तरपासून सगळं आठवा. जेवण, काय खाल्लं ते, देवघर, त्यातले देव, त्यांना सुद्धा थँक यू. सगळ्यांना. रोज फुलं तोडून आणतो तसं त्या फुलांना थँक यू. करा, विचार करा. घरात पुस्तकं आहेत त्यांना, जी काही स्टेशनरी आहे तुमच्याकडे, पेन, पेन्सिल, त्याच्यापासून प्रत्येकाला थँक यू. त्यांची इमेज डोळ्यासमोर येऊ द्या आणि मनापासून असं छान वाटू द्या, की वाह! थँक यू, ते माझ्याकडे आहे. वॉव! 5 सेकंद, 4 सेकंद. येस, टाईम अप. थँक यू. आणि मला ग्रॅटिट्यूड कधी हिट झालं होतं सांगू का परत एकदा? मी एक वाक्य ऐकलं होतं एका व्यक्तीचं. तो काय म्हणला होता, की मुझे हिंदीमधलं तो वाक्य होतं, की मुझे मेरे पे अ, मेरे पास जूते ना होने का एहसास तब हुआ, जब तक मैंने बिना पैरों का इंसान नहीं देखा था. म्हणजे आपण आपल्या पायाला थँक यू म्हणलं पाहिजे ना. असे कितीतरी जण आहेत. ते डोंट हॅव लेग्स. पायच नाही त्यांच्याकडे. माहीत नाही काय झालंय त्यांच्यासोबत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला अगदी हात, पाय, बोटं, डोळे सगळ्याला थँक यू म्हणलं पाहिजे रोज. इथून इथपर्यंत सगळं. ओके. सो ही प्रॅक्टिस आपण नेहमी राहू देऊया, की लास्ट 1 मिनिट आपण सगळेजण थँक यू म्हणणार. ओके. सो आता मस्तपैकी आपण एक स्क्रीनशॉट म्हणजे एक फोटो घेऊया आणि पुढच्या रविवारी मी काही टॉपिक असेल काही तर स्पेशली सांगेल. आज मला असं वॉर्मअप होतं. आज मला प्रत्येकासोबत बोलायचं होतं. सगळ्यांना फक्त उठवायचं होतं, की सुट्टी एक गॅप झाला आपला म्हणून. ओके. सो लेट्स क्लिक अ फोटो. छान पोज द्या. मी फोटो घेतो प्रत्येकाचा. थँक यू. 1 सेकंड. हां. थँक यू, थँक यू. थँक यू. पुढच्या रविवारी भेटूया. मस्त अजून गप्पा मारू आपण. तोपर्यंत सगळ्या हॅबिट फॉलो करा आणि भेटूया लवकरच. अभ्यास करा. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री दादा. शुभरात्री. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री. बाय.